अमन सिंग गचांड असं या 17 वर्षीय खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। हा तरुण 29 डिसेंबर पासून मिसिंग होता। मुळात घडलेलं असं होतं की अमन सिंग याच्यावर काही दिवसांपूर्वी एक गुन्हा दाखल झालेला होता। दरम्यानच्या काळात 3-4 महिन्यांपूर्वी त्याचे काही तरुणांबरोबर वादही झाले होते। याच वादातून या तरुणांनी अमन सिंगला संपवण्याचा प्लॅन आखला। या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीच्या द्वारे त्याला रिक्वेस्ट पाठवली। त्यानंतर इंस्टाग्रामवरती अमन सिंग आणि ही मुलगी या दोघांमधली ओळख वाढली। याच मुलीच्या अकाउंटवरून त्यांनी जास्तीत जास्त अमन सिंगला बोलण्यात अडकवण्याचा आणि ओळख वाढवून मैत्रीपर्यंत त्याला आणून पोहोचवलं। त्या सगळ्याच्या नंतर या मुलीनेच स्वतःहून प्रत्यक्षात अमन सिंगला भेटण्यासाठी बोलवलं। भेटण्याचं ठिकाण ठरलेलं होतं कात्रजचा परिसर। त्यामुळे मुलीने बोलावलं। यानंतर हा अमन सुद्धा त्या ठिकाणी भेटायला गेला आणि भेटायला गेल्याच्या नंतर जे नको होतं तेच घडलं। त्या ठिकाणी आलेल्या या मारेकऱ्यांनी अमन सिंगचं किडनॅपिंग केलं। त्याचं अपहरण करून त्याला थेट खेडशिवापूरला नेलं। तिथे त्याच्यावरती दगडाने कोयत्याने वार वगैरे केले आणि त्यामध्येच त्याचा अमानुष पद्धतीने खून करण्यात आला। खून झाल्याच्या नंतर मृतदेह आणि सगळेच पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने या सगळ्या मारेकऱ्यांनी मिळून पाणी अडवण्यासाठी जी चारी बनवली जाते या चारीमध्ये त्याचा मृतदेह फेकला आणि घटनास्थळावरून सगळेच पसार झाले। तेव्हापासून अमन हा मिसिंग होता। त्याच्या कुटुंबियांना त्याची प्रचंड चिंता सतावत होती। आपल्या मुलाबरोबर काहीतरी अनुचित घडलं असेल असं त्यांना वाटत होतं। त्यामुळेच त्यांनी काही संशयितांची नावं सुद्धा पोलिसांना सांगितलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा सगळाच तपास सुद्धा सुरू होता। मात्र हे सगळं सुरू असताना पोलिसांचा तपास खेडशिवापूरपर्यंत येऊन पोहोचला आणि मग तिथे त्याचा थेट मृतदेह सापडला। या सगळ्याच्या नंतर अमन सिंगचे जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून केला जातोय। यातले काही आरोपी जे आहेत ते पोलिसांना सापडलेत सुद्धा, मात्र आणखी काही आरोपी या प्रकरणामधले फरार असल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांचा त्या सगळ्याच दृष्टिकोनातून तपास सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय। मुळातच अगदी लहान मुलांमध्ये वाढत असलेली जी काही गुन्हेगारी आहे या गुन्हेगारीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पुणे शहरामध्ये फोफावताना पाहायला मिळतोय। पुणे पोलीस या सगळ्यावरती कधी काम करणार असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। त्याचबरोबर कायद्याचा धाक जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने अल्पवयीन तरुणांकडून केले जाणारे गुन्हे हे वाढत राहतील असंही म्हटलं जातंय। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही जी केस आहे या केसच्या संदर्भात पुणे पोलीस नेमका कशा पद्धतीने तपास करतात, या सगळ्याच आरोपींना अटक कधी होते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।